रायगड जिल्हा परिषदेच्या पेन तालुक्यातील जिते गटातील महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिते गटाच्या उमेदवार अरुणा पवार, जिते पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेंद्र घरत यांच्या प्रचाराची जाहीर सभा जिते येथे घेण्यात आली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, जिते गटाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार अरुणा पवार, जिते पंचायत समिती गणाचे उमेदवार महेंद्र घरत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, राजाराम पाटील, राजू पाटील, मुन्ना अखवारे, दर्शना जवके, शेकापचे जिते विभाग चिटणीस आदींसह शिवसेना शेकाप महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। स्थानिक गटातील लोकांनी नेतृत्व केले पाहिजे असे येथील जनतेची अपेक्षा असते असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर म्हणाले। तर रायगडात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सकारात्मक वातावरण आहे, बाहेरच्या उमेदवाराला जनता नाकारणार आहे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा माजी संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले। शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अशी या रायगड जिल्ह्यामध्ये युती आहे आणि युतीचे उमेदवार अरुणा पवार आणि महेंद्र शेठ घरत असे दोन उमेदवार या ठिकाणी आहेत। परंतु अखंड रायगड जिल्ह्यामध्ये सकारात्मक वातावरण शिवसेना, शेका पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे आणि जनता नक्कीच या वेळेला या उमेदवारांना निवडून देतील असं मला या ठिकाणी वाटतं। जनतेमध्ये धुसफूस अशी आहे की बऱ्याच ठिकाणी या लोकांनी बाहेरचे म्हणजे त्या जिल्हा परिषद गटातले गणातले नसताना दुसऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे। पैशाचं ताकद किती आहे, पैशाच्या दृष्टिकोनातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे। मतदार याचा बंदोबस्त करतील असं मला वाटतं।